नमस्कार मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजना. तर मित्रांनो, तुम्ही या योजनेसाठी हमीपत्र भरता. त्या हमीपत्रामध्ये 2 तुम्ही खूप मोठ्या चूक करत आहेत. त्याच्यामुळे तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होऊन जातो. तर त्या कोणत्या चूक करतायत ते आपण बघूया. प्रथम तर हे हमीपत्र आहे. तर हे हमीपत्र पूर्णपणे वाचून घ्यायचं आहे तुम्ही. त्याच्यानंतर हे इथे या छोट्याशा बॉक्समध्ये टिक मार्क करायचं आहे. तर आपण ते हमीपत्र वाचून घेऊया. अर्जदाराचे हमीपत्र. मी घोषित करतो की अशी खून करा. बरोबरची खून करायची आहे. तर बघूया. पहिला पॉइंट काय आहे? तर पहिला पॉइंट आहे, माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक नाही. तर आपण इथे बरोबरची खून करायची आहे. आता आपण दुसरा पॉइंट बघूया. माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पिवळे किंवा केशरी रेशनिंग कार्ड आधारित उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात यावी. तर मित्रांनो, हा पॉइंट तुम्ही लक्षात घ्या. इथे खूप चुका करतात आणि पहिली चूक हीच आहे. आता जर तुमच्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र आहे आणि ते अपलोड केलेले आहे, तर तुम्हाला इथे खून करायची गरज नाही. जर तुमच्याकडे उत्पन्नाचं प्रमाणपत्र नसेल, तर तुम्ही पिवळे किंवा रेशनिंग कार्ड किंवा केशरी रेशनिंग कार्ड इथे अपलोड केलं आहे, तर तुम्ही अशी खून करू शकता. अदरवाईज तुम्हाला इथे करायची गरज नाही आणि इथेच तुम्ही ही चुकता. तर तिसरा पॉइंट बघूया. माझ्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता नाही. बघा, तुम्ही टॅक्स भरत नाही, तर तुम्ही ही ठीक आहे, बरोबरची खून करायची आहे. त्याच्यानंतर चौथा पॉइंट बघूया. मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत. तर मित्रांनो, इथेही आपण बरोबरची खून करायची आहे. जर तुम्ही सेवानिवृत्तीचे वेतन घेत असाल, तर इथे करायची गरज नाही. शक्यतो आपण बरोबरची खून करायची आहे. आता आपण 5वा पॉइंट बघूया. मी बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार, कंत्राटी कर्मचारी असून माझे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे. आता मित्रांनो, इकडे लक्ष द्या. ही यामध्ये दुसरी चूक आहे. आता आपण सामान्य महिला असेल तर आपण कुठेच कार्यरत नसेल, तर आपल्याला इथेही खून करायची गरज नाही. हा बॉक्स आहे तो रिकामा ठेवून द्यायचा आहे. तर आपण काय करतो, हा पण बॉक्स आपण टिक मार्क करून देतो आणि इथेच आपण चुकतो. ही दुसरी चूक आहे. तर हा बॉक्स आपण रिकामा ठेवायचा आहे. जर तुम्ही कर्मचारी किंवा स्वयंसेवी कामगार किंवा कंत्राटी कर्मचारी असाल, तरच इथे तो नियम तुम्हाला लागू पडतो. इथे लक्ष द्या. हा बघा. अदरवाईज तुम्हाला इथे हा बॉक्स खून करायची गरज नाही. तर 6वा पॉइंट बघूया. मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दरमहा 1500 किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही. जर तुम्ही कोणता लाभ घेतला असेल, तर खून करायची नाही आणि घेतलेला नसेल, तर आपण इथे बरोबरची खून करायची आहे. पुढचा आपण बघूया. माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार नाही. इथे पण आपण बरोबरची खून करायची आहे. पुढचा पॉइंट बघूया. माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सदस्य नाही. तर आपण इथे पण बरोबरची खून करायची आहे. पुढचा पॉइंट बघूया. माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 4 चाकी वाहने म्हणजे ट्रॅक्टर वगळून नोंदणीकृत नाही. तर आपल्याकडे जर 4 चाकी वाहन असेल, तर आपण हा बॉक्स रिकामा सोडायचा आहे. पण जर नसेल, तर आपण बरोबर खून करायची आहे. पुढचा पॉइंट बघूया. माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला
नाही. तर इथे पण आपण बरोबरची खूण करायची आहे. तर पुढे बघूया. तर इथे स्थळ म्हणजे आपण कुठे राहतो, गावाचं नाव लिहायचं आहे, दिनांक लिहायचे आहे आणि इथे आपण अर्जदाराची, इकडे बघा, इथे आपण अर्जदाराची सही व नाव इथे आपण टाकायचं आहे आणि हे प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला हमीपत्र कसं भरायचं आणि कोणत्या 2 मेजर चुका आहेत त्या तुम्ही टाळल्या पाहिजेत किंवा केल्या नाही पाहिजेत. तर ह्या मी दाखवून दिलेल्या आहेत, म्हणून तुमचा हा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच मी नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि नवीन योजनांची पण माहिती मी तुम्हाला देणार आहे. धन्यवाद.